Hello students, in this lecture we are going to discuss about extra embryonic membrane. आता हे extra embryonic membrane आहेत काय, कुठून डिराइव्ड झाले, कुणामध्ये दिसणार आहेत, ह्या सर्व गोष्टींना आपण ह्या लेक्चर मध्ये इथे डिस्कस करणार आहोत. सो बिफोर दॅट लेट्स गेट स्टार्टेड. एक्स्ट्रा एम्ब्रियॉनिक मेम्ब्रेन. एक्स्ट्रा एम्ब्रियॉनिक मेम्ब्रेन. नाव ॲज इट्स नेम सजेस्ट, नाव काय सांगते आपल्याला, एक्स्ट्रा एम्ब्रियॉनिक, अदर दॅन एम्ब्रियो. एम्ब्रियोच्या व्यतिरिक्त जे काही लेयर आपल्याला दिसणार आहेत, तर हे लेयर आहेत काय, तर यांची आपण एक लिस्ट तयार करूयात. फर्स्ट वन यॉक सॅक, सेकंड वन ॲलेंटॉइज, थर्ड वन ॲम्निओन आणि लास्ट कन्सिडर करूयात आपण, ते आहेत आपले कोरियॉन. आता याच्यापैकी काही नेम्स आपल्याला फेमिलियर आहेत. कोणते कोणते आहेत त्यांना एकदा आपण पाहूयात. यॉक सॅक, जस्ट अगोदर आपण ॲम्निओटिक कॅव्हिटी पाहिली, म्हणजे वरती एक कॅव्हिटी फॉर्म झाली होती विच इज ॲम्निओटिक कॅव्हिटी, आणि त्याच्या खाली अजून एक आपल्याला वॅकंट प्लेस मिळाली होती, त्याला नाव दिलं होतं आपण यॉक सॅक. सो यांची पोझिशनसुद्धा आपण पाहणार आहोत. सेकंड वन इज ॲलेंटॉइज. आता हे नेम मात्र थोडंसं न्यू आहे. ॲलेंटॉइज अगेन एक असं स्ट्रक्चर एम्ब्रियोच्या आउटसाईड, नावातच सांगितलं आपल्याला, काय सांगितलं, एक्स्ट्रा एम्ब्रियॉनिक. सो एम्ब्रियोच्या बाहेर वन मोर एक मेम्ब्रेन फॉर्म झालेला दिसतो, त्याचं नाव ॲलेंटॉइज. पुढे आपण त्यांचे फीचर्स पाहूयात. ॲम्निओन, नावावरून हा कुठेतरी एक कनेक्शन वाटतं आपल्याला. ॲम्निओन, इट इज समवॉट रिलेटेड टू द ॲम्निओटिक कॅव्हिटी, अँड दिस ॲम्निओटिक कॅव्हिटी इट प्रोटेक्ट और सराउंड्स द एम्ब्रियो. सो तिथे इम्पॉर्टन्स आहे त्याचं. आणि नेक्स्ट कोरियॉन. अगेन हा वर्ड गेला आपल्याला जिथे आपण पाहिलं होतं कोरियॉनिक विलाय. इम्प्लांटेशनमध्ये ते फिंगर लाईक प्रोजेक्शन ट्रोफोब्लास्टपासून एंडोमेट्रियमच्या वॉलला पेनिट्रेट करतात, फिंगर लाईक प्रोजेक्शन फॉर्म करतात, ते होते कोरियॉनिक विलाय. विलाय दॅट मीन्स द फिंगर लाईक स्ट्रक्चर. इथे कोरियॉन असे आहेत. That chorion further would give rise to the chorionic placenta. That means in human being placenta only get formed by this layer. म्हणजे आपल्याला इथे एक अशी आयडिया आली आहे की एक्स्ट्रा एम्ब्रियॉनिक मेम्ब्रेन अदर दॅन एम्ब्रियो, एम्ब्रियोचे लेयर, 3 जर्म लेयर, एक्टोडर्म, एंडोडर्म, मिझोडर्म, त्यांचं फेट और वी कॅन से डेस्टिनी, हे सर्व पार्ट आपण जस्ट आपल्या अर्लियर लेक्चरमध्ये पाहिला. सो इथे आपण काय कन्सिडर करणार आहोत की यांच्या व्यतिरिक्त, सो 4 मेम्ब्रेन सापडले आपल्याला. द फर्स्ट वन इट्स यॉक सॅक, सेकंड वन ॲलेंटॉइज, थर्ड वन कन्सिडर करूयात आपण ॲम्निओन, अँड द लास्ट वन इज कोरियॉन. कसे दिसत आहेत स्ट्रक्चरली आपण त्यांनाही पाहणार आहोत. बरं, आता आपण इथे कन्सिडर करूयात. आपण ह्या बाजूला इथे पाहूयात. सपोज दिस इज समवॉट एम्ब्रियो. हा असा काहीसा एक शेप तयार करायला स्टार्ट करतात, आणि आपण असं सांगितलं होतं गॅस्ट्रुलेशन स्टार्ट होत असताना प्रिमिटिव्ह स्टिक आणि प्रिमिटिव्ह नोड और नॉब फॉर्म झाला, म्हणजे बायलॅटरल सिमेट्री दिसली होती. एम्ब्रियो काहीसा असा दिसला आपल्याला. इथून एक अशा पद्धतीने एक स्ट्रक्चर फॉर्म होताना दिसतं. का आहे पाहताय, ह्याला नाव देणार आहोत आपण यॉक सॅक. ओके, वन मोर स्ट्रक्चर इज हियर, याला आपण कन्सिडर करूयात. इट इज ॲलेंटॉइज. बघा 2 मेम्ब्रेन झाले. अदर दॅन एम्ब्रियो आहे हा जो पार्ट आहे, याला मी एम्ब्रियो असं कन्सिडर करते. हा जो पार्ट आहे थोडासा आपण त्याला ब्रॉड करूयात. एम्ब्रियो पार्ट झाला सपोज. हा एक एक्स्ट्रा मेम्ब्रेन आहे एम्ब्रियोच्या व्यतिरिक्त, यॉक सॅक. अजून एक एम्ब्रियोच्या व्यतिरिक्त लेयर दिसला, ॲलेंटॉइज. आता इथून अजून एक मेम्ब्रेन फॉर्म होतोय, आणि ह्या मेम्ब्रेनला याला नाव देऊयात, इट इज ॲम्निओन. हा काय आहे, ॲम्निओन. त्याच्यानंतर आपण थोडंसं पुढे त्यांना अजून डिस्टिंग्विश करूयात. अँड the outermost layer which actually surrounds all this structure
and this structure is now known as कोरियॉन. बघा आपण काय काय सांगतोय. आपण असं सांगितलं की हा मधला जो पार्ट होता याला इथे लेबल करते, इट इज एम्ब्रियो. एम्ब्रियोच्या व्यतिरिक्त आपल्याला काय काय फाइंड आउट झाले. सपोज मी इथे फर्स्ट कन्सिडर करते, दिस वन इज यॉर्क सॅक, राईट. याला आपण नाव दिलं यॉर्क सॅक. देन इथे आपण सांगतोय की हा जो काही पार्ट आहे हा आहे ॲलेंटॉइसचा. हे ह्युमन बीइंगमध्ये रिड्यूस्ड होतात. देन यॉर्क सॅक आहे, आपण पाहिलं होतं की ह्युमन एग इट इज मायक्रोलेसिथल इन नेचर. मायक्रोलेसिथल दॅट मीन्स यॉर्क कंटेंट इज व्हेरी व्हेरी लेस अमाऊंटमध्ये दिसून येतो. देन फर्दर दिस वन इज ॲम्निऑन. आता हा जो पुढचा आपण एक लेअर कन्सिडर करतोय हा मात्र काय आहे, ॲम्निऑन पार्ट आहे. आणि सर्वात जर बाहेरचा आउटर मोस्ट एक कन्सिडर केला तर ह्या लेअरला आपण नाव देऊयात, इट इज कोरियन. कोरियन सर्वात आउटर मोस्ट झाला. ह्या ज्या काही आहेत ह्या झाल्या खाली प्रेझेंट असणाऱ्या कोरियॉनिक विलाय. यांचा जो काही सिग्निफिकन्स आहे किंवा त्यांचा यूज जो आपण फर्दर इम्प्लांटेशनमध्ये पाहणार आहोत. सो अशा पद्धतीने आपल्याला हे स्ट्रक्चरली दिसत आहेत. आता ह्या प्रत्येकांमध्ये काय डिफरन्स आहे. एव्हरी मेम्ब्रेन इज गेट लेयर्ड ऑर फॉर्म विथ द अनादर लेअर. म्हणजे आपल्याला याच्या भोवती एक लेअर फॉर्म झालेली दिसेल. मी इथे एक लेअर दाखवली. इन द सेम मॅनर ॲलेंटॉइस यांच्या भोवती एक लेअर फॉर्म झालेली दिसली. देन त्याच्यानंतर आपल्याला इथे एक लेअर फॉर्म झालेली दिसली आणि सेम मॅनरमध्ये आपल्याला इथे सुद्धा एक लेअर फॉर्म झालेली दिसते. याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते आपल्याला की ह्या प्रत्येक एक्स्ट्रा एम्ब्रियॉनिक मेम्ब्रेन ह्यांचं ओरिजिन हे 2 लेअरपासून आहेत. म्हणजे काही एंडोमेझोडर्मल इन ओरिजिन असे आहेत, तर काहींना जर आपण पाहिलं तर ह्या मेझो एक्टोडर्मल ओरिजिन अशा फॉर्ममध्ये आहेत. आता ह्याला अजून थोडंसं व्यवस्थित करूयात, ही थोडीशी लेंदी झाली. आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, हा पार्ट आपण सांगितला एम्ब्रियो. मी इथे फर्स्ट कन्सिडर केला आहे यॉर्क सॅक. The second one is allantois, third one is here amnion and the fourth one is chorion. आता हे सर्व कसे दिसत आहेत आपण ह्यांना थोडंसं इथे डिस्टिंग्विश फॉर्ममध्ये कन्सिडर करूयात. ओके, आता हे प्रत्येकजण काय फॉर्म करून देणार आहेत आणि यांचे काय नेचर आहेत पुढे. सो फर्स्ट वन हियर वी आर गोइंग टू कन्सिडर यॉर्क सॅक. Second one is allantois. Third one is amnion and last one is chorion. आता डायग्राममध्ये ज्या पद्धतीने दाखवलंय प्रत्येकांचे 2 लेयर. सो आपण इनर आणि आउटर अशा पद्धतीने स्टार्ट करूयात. सो दे आर गेट फॉर्म्ड ऑफ इनर. मी पहिल्यांदा इनर पासून स्टार्ट करते. इनर अँड आउटर. आता ह्या दोघांचे हे लेअर पाहिले तर इनर जो आहे तो कन्सिडर केला जातो एंडोडर्म आणि जो आउटर आहे त्याला कन्सिडर केला जातो तो असतो मेझोडर्म. सो इनर आणि आउटर अशा पद्धतीने आपण यांना इथे कन्सिडर करूयात. इनर जो आहे त्याला आपण म्हटलं इट इज एंडोडर्मल इन ओरिजिन, एंडोडर्म. आउटर जो आहे तो आहे मेझोडर्म. इन द सेम मॅनर ह्याचे सुद्धा एंडोडर्म अँड मेझोडर्म ओरिजिन आहेत. आता ॲम्निऑनमध्ये मात्र हे हलकेसे चेंज होतील आणि इथे आपल्याला दिसणारे त्यांचं जे ओरिजिन आहे ते असणारे मेझोडर्म अँड एक्टोडर्म. सो हिअर इनर वन इज एक्टोडर्म अँड आउटर वन इज मेझोडर्म and in the last case inner one is mesoderm and the outer one is ectoderm. ectoderm. आता हे लक्षात ठेवायची गरज आहे का? अगदी रफली किंवा रेअरली ह्याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात, पण हां यांच्यावरती येणारी जी टर्म आहे, टर्म काय सांगितली जाते? द टर्म इज स्प्लॅन्क्नोप्लियर. म्हणजे काय? स्प्लॅन्क्नोप्लियर
means this yolk sac is formed of inner endoderm layer and outer mesoderm layer. अशा पद्धतीने फॉर्म झालेलं स्ट्रक्चर जर असेल तर त्याला स्प्लॅन्क्नोप्लेअर असं कन्सिडर केलं जातं. इन द सेम मॅनर इथे पण असंच आहे, इनर हा आउटर हा, सो याला सुद्धा काय म्हणूयात आपण, स्प्लॅन्क्नोप्लेअर. हा सुद्धा सेम तसंच झाला. इथे मात्र इनर मेम्ब्रेन हा एक्टोडर्म आला, आउटर जो आहे तो मेझोडर्म झाला. हा अजून डिटेलिंग पार्ट आहे, पण हा जर आपल्याला क्वेश्चन विचारला तर आपण याच्यासाठी प्रिपेअर असलो पाहिजे, किंवा MCQमध्ये ही नावं तुम्हाला पाहायला मिळतील. मग त्यावेळेस ही नावं म्हणजे काय इंडिकेट करतात. सो दॅट स्प्लॅन्क्नोपियर मीन्स वॉट, allantois or that yolk sac, it is generally made up of, the inner layer is made up of एंडोडम अँड द आउटर वन इज मेजोडम. लक्षात ठेवायला अजून ट्रिकनुसार कसं सोपं आहे पहा. इनर एंडो सिम्पल. एंडो पहिल्यांदा असणार ना आतमध्ये, आणि मग त्याच्या जस्ट बाहेर असेल तर ते मेजो असेल, मिडल. ओके, इथे ह्या दोघांसाठी जी टर्म वापरली जाते त्याला म्हटलं जातं सोमॅटोप्लेअर. ह्यांना काय म्हणणार आपण, इट्स अ सोमॅटोप्लेअर. बरं, आत्तापर्यंत आपण फक्त त्यांचा स्ट्रक्चरल पार्ट पाहिला. म्हणजे हे 4 एक्स्ट्रा एम्ब्रियॉनिक मेम्ब्रेन हे ॲक्च्युली डबल लेअर आहेत. एक काहीतरी इनर मेम्ब्रेन, एक काहीतरी आउटर मेम्ब्रेन. सो इनर आउटर मेम्ब्रेन मेन्शन केले. ऑन द बेसिस ऑफ दॅट दे आर नोन ॲज स्प्लॅन्क्नोप्लेअर ऑर सोमॅटोप्लेअर. मग हे जर विचारले किंवा असे जर क्वेश्चन्स असतील सो त्याच्यावरून आपल्याला त्यांच्या लेअरचा अंदाज येईल. नेक्स्ट आपण बोलणार आहोत की ॲक्च्युली हे काय काम करतात. सो आपण जाऊयात त्यांच्या फंक्शनकडे, किंवा आपण पहिल्यांदा पाहूयात की त्यांचा ऑकरन्स, की हे कुणामध्ये दिसतील. आता यॉर्क सॅक जर आपण कन्सिडर केली ह्युमन एगमध्ये किंवा ओवममध्ये, आपण स्टार्टिंगला टाईप्स ऑफ एग त्याच्यामध्ये एक टॉपिक घेतला होता पहा. मायक्रोलेसिथल असतील, मॅक्रोलेसिथल एग असतात किंवा पॉलिलेसिथल एग असतात. दॅट मीन्स दे आर हॅविंग दॅट यॉर्क कंटेंट very less. If less amount of yolk is present, then it is known as microlecithal. एक इन बिटवीन सर्टन अमाऊंटमध्ये यॉर्क असेल तर तो मॅक्रो असणार आहे, आणि हेवी अमाऊंटमध्ये असेल तर मात्र आपण त्याला कन्सिडर करतो पॉलिलेसिथल. सो यॉर्क सॅक आपण तेव्हाच असं स्टडी केला होता की ह्युमन बीइंगमध्ये यॉर्क सॅक म्हणजेच त्याच्यामध्ये प्रेझेंट असणारा जो यॉर्क कंटेंट आहे इट इज व्हेरी 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 लेस. सो आपण इथे मेन्शन करूयात हे कुणामध्ये प्रेझेंट दिसेल. सो इट इज वेल डेव्हलप्ड इन बर्ड्समध्ये असतील, देन रेप्टाईल्समध्ये असतील, राईट, किंवा सर्टन ॲम्निओट्स जे असतात त्यांच्यामध्ये आपल्याला हे दिसून येतात. ॲम्निओट्स म्हणजेच हे अशा पद्धतीने बर्ड्स असणारे, रेप्टाईल्स असणारे, सो त्यांच्यामध्ये वेल डेव्हलप्ड आहे. व्हॉट अबाउट ह्युमन बीइंग्स. इन ह्युमन दिस यॉर्क सॅक इट इज वेस्टिजियल, आणि आपल्याला हा वर्ड सुद्धा गेलेला आहे, वेस्टिजियल. आता काही आपल्या बॉडीमध्ये पार्ट असे आहेत, ऑर्गन असे आहेत की ते पहिल्यांदा आपल्या ॲन्सेस्टरमध्ये ते परसिस्ट करत होते. ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम हळूहळू त्याचा यूज कमी होत गेला, आणि मग मात्र काय झाले ते पूर्णपणे नष्ट झाले. पण त्यांचे काही ना काही एव्हिडन्सेस आपल्याकडे प्रेझेंट आहे. फॉर एक्झाम्पल ज्याला आपण मंकी बोन म्हणतो, किंवा आपले विजडम टूथ असतील, हे सर्टन आपण वेस्टिजियल ऑर्गन कन्सिडर करतो. तशी ही यॉर्क सॅक आपल्यामध्ये आहे, पण ती फार फार कमी अमाऊंटमध्ये प्रेझेंट आहे किंवा जवळजवळ नसल्यासारखी. म्हणून ह्युमन बीइंगमध्ये मात्र कशी सांगितले, वेस्टिजियल. आपण असं म्हणूयात इन ह्युमन यॉर्क सॅक इज पुअरली डेव्हलप्ड. रिक्वायरमेंट नाही. आता क्वेश्चन असा आहे की ह्युमन बीइंगमध्ये यॉर्क सॅकची रिक्वायरमेंट नाही का. जसं आता आपण सांगितलं पहा, मंकी बोन जो होता त्याचा नंतर यूज कमी होत गेला किंवा जवळजवळ संपला, त्याच्यामुळे ते कसे झाले, वेस्टिजियल फॉर्ममध्ये झाले. किंवा आपण कन्सिडर करतो पहा, अपेंडिक्स जो पार्ट होता तो ज्यावेळेस ज्या पद्धतीचं लाईफस्टाईल होतं तिथे रॉ फूड जे असेल ते कन्झ्युम करण्यासाठी त्याचा यूज होता, त्याच्यामुळे त्यावेळेस ते ॲक्टिव्ह असायचे. आता मात्र काय झाले, ते इनॲक्टिव्ह झाले. विजडम टूथ इन द सेम मॅनर. ह्युमनमध्ये यॉर्क सॅकचा यूज नाही आहे. मग यॉर्क सॅक किंवा त्या यॉर्क कंटेंटचा यूज काय असतो. बर्ड्स असतील, रेप्टाईल्स असतील, एग ले करतात, अंडी देतात पाहते, मग ते त्यांच्या बॉडीपासून बाहेर दिले जातात.
एकदा ते बॉडीपासून डिटॅच झाले, त्यांनी अंडी दिल्यानंतर ते सेपरेटली ते जे काही तो एम्ब्रिओ असेल त्याचं संपूर्ण लाईफ ते त्या एग शेलच्या आतमध्ये डेव्हलप होत असतं. मग त्या ग्रोईंग किंवा डेव्हलपिंग एम्ब्रिओच्या डेव्हलपमेंटसाठी जे काही नरिशमेंट आहे किंवा जे न्यूट्रियंट्स आहे ते कोण प्रोव्हाइड करणार, तर ते त्या एगमधला तो जो येलो पार्ट असतो, यॉक पार्ट, तिथून त्यांना ते न्यूट्रिशन प्रोव्हाइड होतं. इन केस ऑफ ह्युमन बिईंग अशा टाईपच्या अरेंजमेंटची गरज नाही आहे. आपल्याला माहिती आहे मदर ज्यावेळेस त्या बेबीला वूममध्ये कॅरी करतात त्यावेळेस त्यांचं जे काही न्यूट्रिशन आहे, ऑल काइंड ऑफ न्यूट्रिशन इज गेट फुलफिल्ड बाय मदर. सो मदर थ्रू सर्व टाईपचं त्यांचं न्यूट्रिशन मिळतं आहे, त्यांना जी रिक्वायरमेंट आहे ते सर्व प्रोव्हाइड केलं जातं आहे. सो यांची गरज नाही यॉक सॅकची. त्याच्यामुळे मात्र हा कसा आहे, वेस्टिजियल फॉर्म आहे किंवा आपण म्हणूयात हा पुअरली डेव्हलप्ड फॉर्ममध्ये आहे. येऊयात आपण ॲलेंटॉईजकडे. आता हे जे ॲलेंटॉईज असतात हे सुद्धा कुणामध्ये दिसतात, दे आर वेल डेव्हलप्ड और बेसिकली सीन इन बर्ड्स, रेप्टाइल्स, यांच्यामध्ये मात्र आपल्याला हे बेसिकली दिसून येतात. एग लेइंग जे ॲनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला दिसतात. आता येऊयात आपण ॲम्निऑनकडे. हे जे ॲम्निऑन आहेत हे ॲक्च्युली ट्रोफोब्लास्ट सेलपासून ॲम्निओजेनिक सेल्स तयार होतात. ह्या सेल फर्दर रिडिवाइड होऊन त्या ॲम्निऑन फॉर्म करतात. तिथे आपण असं मेन्शन केलं होतं, रादर आपले टेक्स्टबुक सांगते ॲम्निऑन इट इज वन ऑफ द एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेम्ब्रेन. का? कारण आपण इथे मेन्शन केलं आहे सपोज हा एम्ब्रियो पार्ट असेल तर त्याच्या भोवती हे असं काहीतरी एक मेम्ब्रेन, एक्स्ट्रा मेम्ब्रेन आहे ना त्याच्या बाहेर. सो हा एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेम्ब्रेन, त्याला नाव दिलं होतं आपण ॲम्निऑन. मग आता अगेन हे जे ॲम्निऑन आहेत ते मात्र आपल्याला बेसिकली दिसून येतात. मग हे कुणामध्ये दिसेल, हे आपल्याला सर्वांमध्ये दिसेल जे कुणी मॅमल्स असतील, इनफॅक्ट बर्ड्स असतील, रेप्टाइल्स असतील. आता ह्याच्यामध्ये आपण कन्सिडर करूयात की हे ॲम्निऑन पुढे जाऊन काय फॉर्म करणार आहे. दे ॲक्च्युली फर्दर हेल्प टू गिव्ह राईज टू द ॲम्निओटिक कॅव्हिटी. आणि ह्या ॲम्निओटिक कॅव्हिटीबद्दल सुद्धा आपण पुढे जाऊन बोलणार आहोत. कशी फील्ड झाली, त्याच्यामध्ये काय काय असणार आहे, जो काही डेव्हलपिंग एम्ब्रिओ असेल त्याला त्याचा काय बेनिफिट. येऊयात आपण कोरियनकडे. कोरियॉन हे मात्र आता हे आपल्यामध्ये पाहिले हे ह्युमन बिईंगमध्ये आहेत. हे पुअरली डेव्हलप्ड होते, म्हणजे मी इथे क्रॉस साईन केले, पुअरली डेव्हलप्ड आहे. हे हायली रिड्यूस्ड, म्हणजे जर मला ॲलेंटॉईजबद्दल सांगायचं असेल दे आर हायली रिड्यूस्ड इन ह्युमन बिईंग. इन ह्युमनमध्ये मात्र काय झालेत, हे पूर्णपणे रिड्यूस होऊन गेले कारण यांची रिक्वायरमेंट लागत नाही. पुढे आपण फंक्शनबद्दल बोलूयात, मग तेव्हा आपल्याला कळेल यांची रिक्वायरमेंट का लागणार नाही ते. ॲम्निओटिक कॅव्हिटी आता ही मात्र काय करणार आहे, पुढे जाऊन म्हणजे ॲम्निऑन हा लेअर कॅव्हिटी फॉर्म करताना दिसून येणार आहे आणि ह्याची रिक्वायरमेंट मात्र आपल्याला दिसते. सो इन ह्युमन इट इज डेव्हलप्ड. कोरियॉन इट इज एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेम्ब्रेन, एक असा मेम्ब्रेन जो फर्दर कोरियॉनिक प्लासेंटा फॉर्म करायला जाणार आहे. आणि अगेन हा कोरियॉनिक इट इज बेसिकली सीन इन प्रायमेट्स इन्क्लुडिंग ह्युमनमध्ये दिसणार आहेत का? येस. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीने हे कुणाकुणामध्ये दिसत आपल्याला कळाले. आता आपण बोलणार आहोत की यांचं ॲक्च्युअल फंक्शन का आहे, म्हणजे त्याच्यावरून आपल्याला डिस्टिंग्विश करता येईल की ते ह्युमनमध्ये आहेत किंवा फक्त बर्ड्स आणि रेप्टाइल्समध्ये आहेत किंवा अजून काय कंडिशन्स असतील त्या. चला इथे आपण फंक्शनबद्दल बोलूयात. आता जसं आपण मगाशी डिस्कस केलं, यॉक प्रेझेंट असेल तर तो बेसिकली काय करतो, यॉक सॅकच्या आतमध्ये प्रेझेंट काय आहे, यॉक कंटेंट. यॉक कंटेंट असतो काय, न्यूट्रिटिव्ह मटेरियल असतं. आणि हे जे काही न्यूट्रिटिव्ह मटेरियल आहे याची रिक्वायरमेंट का, तर जो काही एम्ब्रिओ आहे त्याच्या डेव्हलपमेंटसाठी. म्हणजेच हे काय करतात, दे हेल्प इन डायजेशन. काय करतायत ते, डायजेशनला हेल्प करतायत. इन केस ऑफ बर्ड्स अँड रेप्टाइल्स आपण तिथे असं सांगितलं की त्यांच्या बॉडीपासून ते एक डिटॅच झाल्यानंतर ते इंडिव्हिज्युअल लाईफ, त्या एम्ब्रिओचं जे लाईफ आहे ते त्या एगशेलच्या आतमध्ये असणार आहे. मग त्यांना त्या ग्रोईंग फिटसला किंवा ग्रोईंग एम्ब्रिओला न्यूट्रिएंट्सची रिक्वायरमेंट आहे. मग ती कुठून फुलफिल केली जाणार आहे, यॉक कंटेंटपासून. मग ते काय करतात, दे हेल्प इन डायजेशन ऑफ दॅट यॉक कंटेंट, हेल्प इन डायजेशन ऑफ
yolk and then further pass it to the embryo. आणि मग काय करतील ते एम्ब्रियोकडे पास करतात यॉर्क सॅकचं फंक्शन. ॲलेंटॉइड्सकडे येऊयात. द फंक्शन ऑफ these allantoids is they help to store the nitrogenous waste. हे काय करतायत? help in storation of nitrogenous waste. आता ह्युमन बीइंगमध्ये मात्र त्या फिटसचं त्या एम्ब्रियोचं एक्स्ट्रा असं नायट्रोजेनियस वेस्ट स्टोअर करून ठेवायची गरज लागत नाही. सो दॅट्स वाय इन द केस ऑफ ह्युमन इट इज हायली रिड्यूस्ड, रिक्वायरमेंट नाही. ॲम्निऑनकडे येऊयात. सो फंक्शनमध्ये मी असं मेन्शन करते दे हेल्प इन द फॉर्मेशन ऑफ ॲम्निऑटिक कॅव्हिटी. दिस ॲम्निऑटिक कॅव्हिटी इज गेट फॉर्म्ड इन बिटवीन trophoblast cells and embryonic डिस्क. ह्या दोघांच्यामध्ये ही कॅव्हिटी फॉर्म झाली होती आपण असं सांगितलं होतं. अजून एक मोस्ट फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन असा येतो, ॲम्निऑटिक कॅव्हिटीचा फ्लोअर हा कशाने बनलेला असतो? सो द फ्लोअर ऑफ ॲम्निऑटिक कॅव्हिटी it is generally formed by embryonic disc. याच्यावरती MCQ विचारला गेला आहे. जी ॲम्निऑटिक कॅव्हिटी वरती फॉर्म झालेली पाहिली होती आपण, त्याचा फ्लोअर, खालचा फ्लोअर कॅव्हिटी आहे ना, मग त्याला खाली फ्लोअर असेल वरती रूफ असेल. सो फ्लोअर इज गेट फॉर्म्ड ऑफ सेल्स ऑफ एम्ब्रियॉनिक डिस्क अँड इट्स रूफ इज गेट लाइंड विथ ॲम्निओजेनिक सेल्स. आणि ह्या ॲम्निओजेनिक सेल्स ह्या कोण सिक्रेट करतात? ट्रोफोब्लास्ट सेल. इन शॉर्ट, जर ही मध्ये कॅव्हिटी असेल, आता सपोज हा मधला पार्ट जो आहे याचा वरचा रूफ हा तयार केला आहे ॲम्निओजेनिक सेलने आणि याचा खालचा फ्लोर हा तयार केला आहे सेल्स ऑफ एम्ब्रियोनिक डिस्क. याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो. अशा पद्धतीने ह्या दोघांच्या मध्ये जी कॅव्हिटी तयार झाली आहे त्या कॅव्हिटीला नाव दिलं ॲम्निऑटिक कॅव्हिटी. फॉर्म कुणी केलं? ॲम्निओजेनिक सेलने. कोणता मेम्ब्रेन तयार केला? मेम्ब्रेन होता ॲम्निऑन. मग काय फंक्शन आहे याचं? दिस कॅव्हिटी इज गेट फिल्ड विथ सम फ्लुइड अँड दॅट फ्लुइड इज नोन ॲज ॲम्निऑटिक फ्लुइड. And now what is the function of that amniotic fluid? This amniotic fluid, they help to provide the aqueous medium to the embryo. त्या एम्ब्रियोला ॲक्वियस मीडियम फॉर्म करून देण्याचं काम कोण करतायत? त्या ॲम्नियोटिक कॅव्हिटीच्या मध्ये असणारं फ्लुइड. और इट इज ऑल्सो नोन ॲज फॉर और इट ॲक्ट्स ॲज ए शॉक ॲब्झॉर्बर. सो अशा पद्धतीने ॲम्नियोटिक कॅव्हिटी की जी काय करते? एम्ब्रियोला सराउंड करते. करते का पाहूयात आपण. हा मधला जो असा शेपचा पार्ट होता याला आपण कन्सिडर केलं एम्ब्रियो आणि याच्या भोवती हा जो काही लेअर मला दिसतोय सपोज हा, this layer it is amnion. That means this layer surrounds the embryo and it helps to protect that embryo. एम्ब्रियोचं प्रोटेक्शन झालं. त्या फ्लुइडने ॲक्वियस मीडियम फॉर्म करून दिलं एम्ब्रियोसाठी. त्यांनी शॉक ॲब्झॉर्बर प्रमाणे काम केलं. म्हणजे बॉडीमध्ये काही अदर ॲक्टिव्हिटीज परफॉर्म होत असतील पण तिथपासून त्या एम्ब्रियोला प्रिव्हेंट केलं जातं. ते जे शॉक असेल ते डिरेक्टली तिथपर्यंत जाऊन पोहोचत नाहीत. बरं, सो ह्या महत्त्वाच्या गोष्टी. देन येऊयात आपण कोरियॉनकडे. दिस कोरियॉन दे हेल्प फंक्शन, दे हेल्प इन द एक्सचेंज ऑफ गॅसेस. इथे मात्र काय करणार आहे ते? गॅसेस एक्सचेंजसाठी हेल्प करतात. आणि इन केस ऑफ ह्युमन इट फर्दर वुड गिव्ह राईज टू द फॉर्मेशन ऑफ कोरियॉनिक प्लासेंटा. म्हणजे जर मला ह्युमन बीइंगबद्दल बोलायचं असेल तर ह्युमनमध्ये जो प्लासेंटा फॉर्म होणार आहे तो प्लासेंटा कुणापासून फॉर्म होईल? तो फॉर्म होणार आहे ह्या कोरियॉन मेम्ब्रेनपासून
फॉर्म होताना आपल्याला दिसून येईल. मग ह्यांच्या फंक्शनमुळे ह्यांना अजून एका पद्धतीने ओळखलं जातं. ह्यांची अजून वेगवेगळी नावं कन्सिडर करूयात आपण. यॉर्क सॅक असेल तर हिला म्हटलं जातं एक्स्ट्रा एम्ब्रियॉनिक गट. काय म्हणणार आपण याला? एक्स्ट्रा एम्ब्रियॉनिक गट. का म्हटलो रे आपण याला असं? गट आपल्याला माहिती आहे, इट इज रिलेटेड टू अवर डायजेस्टिव्ह सिस्टीम किंवा स्टमकशी रिलेटेड आपण कन्सिडर करतो. जसं रिसेंटली पाहिलं, फोर गट असेल, मिड गट असेल किंवा हाइंड गट असेल. सो इट ॲक्ट्स ॲज गट or it helps for the digestion of that yolk and pass it to the embryo. त्याच्यामुळे याला काय म्हणूयात आपण? एक्स्ट्रा एम्ब्रियॉनिक गट. हे ह्युमनमध्ये डेव्हलप आहे का? नाही. ह्युमनमध्ये त्या फीटसमध्ये जो फर्स्ट ट्रायमेस्टर असेल तोपर्यंत सर्व ऑर्गन डेव्हलप झालेले आहेत आणि आपण तेव्हा तिथे स्टार्टिंगला पाहिलं होतं. तो जो प्रिमिटिव्ह गट होता, आर्किनचेरॉन होता, इट फर्दर गिव्ह राईज टू द, हा होता आपला एलिमेंटरी कॅनल. सो तिथे ती वेल डेव्हलप फॉर्ममध्ये दिसणार आहे. जे वेगवेगळे गॅस्ट्रुलेशनमध्ये जर्म लेअर फॉर्म होणार आहे ते फॉर्म करणार आहे. सो इन केस ऑफ ह्युमन ते डोंट रिक्वायर्ड ॲक्च्युली. इथे मात्र त्यांची आवश्यकता नाही. आता इथे येऊयात. इथे त्यांनी नायट्रोजन वेस्ट स्टोअर केलं. ह्युमनमध्ये नायट्रोजन वेस्ट स्टोअर करणं किंवा जे एक्सिटरी सबस्टन्स असतील त्यांना फिल्टर आउट करून बॉडीच्या बाहेर टाकणं, नेफ्रिक फिल्ट्रेट फॉर्म करणं, हे काम कुणाचं असतं? नेफ्रिक. मी नेफ्रिक वर्ड यूज केला. नेफ्रॉन हे बेसिक स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट असतात किडनीचे. आणि आपल्याला माहिती आहे किडनी ही जे काही फिल्ट्रेशन असेल किंवा एक्सक्रिशनमध्ये हेल्प करते. आता अगेन ह्युमनमध्ये यांची रिक्वायरमेंट आहे का? नाही. कारण आपण सांगितलं जेव्हा ह्युमनचा फिटस असेल, एम्ब्रिओ असेल, त्या एम्ब्रिओमध्ये फर्दर हे सर्व each and every organ is going to develop. So here this allantois it is reduced in human. ह्युमनमध्ये नाही आहेत, आपण नाही आहेत असं कन्सिडर करूयात. सो दे आर नोन ॲज एक्स्ट्रा एम्ब्रियॉनिक किडनी. हे जे बाकीचे आहेत, बर्ड्स असतील, रेप्टाइल्स असेल, त्यांच्या केसमध्ये ॲलेंटॉइज, पहा बरं इथे हा ॲलेंटॉइज कशाप्रमाणे काम करतोय? किडनीप्रमाणे. एम्ब्रिओमध्ये का? नाही. एम्ब्रिओच्या बाहेर आहे. मग नाव काय दिलं त्याला? एक्स्ट्रा एम्ब्रियॉनिक किडनी. इथे आता ॲम्निओनबद्दल आपण पाहिलं. ॲम्निओननी सांगितलं आपल्याला कॅव्हिटी आहे, ह्याचं जे फंक्शन आहे ते काय करतात? त्यांना सराउंड करतात आणि प्रोटेक्ट करतात. सो ॲज इट इज याला सेपरेट असं नाव नाही आहे. इथे पाहूयात गॅसियस एक्सचेंजसाठी हे मात्र काय करतात? हेल्प करतात. आता आपण येऊयात ह्युमनकडे. ह्युमनमध्ये जर आपल्याला इनहेल करायचं असेल, एक्झेल करायचं असेल, त्याच्यासाठी स्वतंत्र सेपरेट सिस्टीम आहे. सिस्टीम म्हणतो ती रेस्पिरेटरी सिस्टीम. सो रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये जर मला प्रायमरी ऑर्गन जो रेस्पिरेशनसाठी रिस्पॉन्सिबल आहे तो म्हणजे कोण असणार आहे? लंग्स. आणि इथे नियर बाय लंग्सचं काम करतायत हे एक्सचेंज ऑफ गॅसेस. सो दे आर नोन ॲज एक्स्ट्रा एम्ब्रियॉनिक लंग्स. हे काय आहेत? एक्स्ट्रा एम्ब्रियॉनिक लंग्स. सो यांची नावं समजली, त्यांना हे असं का म्हणायचं ते. बरं, आता आपण याच्यावरती परत एकदा फोकस करूयात, काय काय थिंग्स आहेत, कशा फॉर्म झाल्या आहेत ते, आणि देन लगेच पुढच्या टॉपिककडे जाऊयात. एक्स्ट्रा एम्ब्रियॉनिक मेम्ब्रेन. फर्स्ट ऑफ ऑल हे कोण फॉर्म करतात? ट्रोफोब्लास्ट सेल्स. From that trophoblast cell, this extra embryonic membrane are get derived. आत्तापर्यंत आपल्याला ट्रोफोब्लास्ट सेल किंवा ट्रोफोएक्टोडम खूप ओळखीच्या झाल्यात. हा जो काही ब्लास्टोसिस्ट पाहिला होता त्याच्या बाहेर पेरिफेरीला ज्या फ्लॅट सेल्स दिसल्या होत्या, सर्वात बाहेरच्या ट्रोफोब्लास्ट सेल. ह्या ट्रोफोब्लास्ट सेलपासून पुढे काय फॉर्म होत आहेत? एम्ब्रिओच्या बाहेर मेम्ब्रेन फॉर्म होत आहेत. एम्ब्रिओच्या बाहेर 1, 2, 3 आणि ह्या सर्वांना कव्हर करणारा 4 असे मेम्ब्रेन फॉर्म होतात. म्हणून नाव काय आलं? एक्स्ट्रा एम्ब्रियॉनिक मेम्ब्रेन. मग असे किती एक्स्ट्रा एम्ब्रियॉनिक मेम्ब्रेन फॉर्म झाले? 4. फर्स्ट सांगितला यॉर्क सॅक, सेकंड सांगितला ॲलेंटॉइज. नाव लक्षात ठेवायचं आहे. ह्युमनमध्ये रिड्यूस्ड असले तरी सुद्धा याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. सेकंड वन वॉज ॲलेंटॉइज. थर्ड वन आपण मेन्शन केला तो होता ॲम्निऑन. आणि लास्ट वन आहे ते आहेत कोरियॉन.
कोरियॉनवरून आपण फिक्स लक्षात ठेवणार की ते कोरियॉनिक प्लासेंटा फॉर्मेशनसाठी हेल्प करणार आहेत आणि प्लासेंटा माहिती आहे आपल्याला. ओके, म्हणजे तो टॉपिक आपण प्लासेंटेशनमध्ये अजून डिटेलमध्ये पाहूयात. त्याच्यानंतर आपण असं सांगितलं की दिस यॉर्क सॅक, ॲलेंचॉईज, ॲम्नियॉन, कोरियॉन डायग्राममध्ये कशा पद्धतीने दिसतात. मी प्रत्येक लेअरला नंबरिंग केले पहा. एम्ब्रियोच्या बाहेर एक फर्स्ट असा काहीतरी एक मेम्ब्रेन स्ट्रक्चर फॉर्म झाला, हा फर्स्ट होता, नाव दिलं यॉर्क सॅक. ह्युमनमध्ये हा कसा आहे, वेस्टिजियल फॉर्ममध्ये, रिक्वायरमेंट नाही. सेकंड सांगितलं आहे ॲलेंटॉईज, हे नायट्रोजेनियस वेस्ट असतील हे टेम्पररी स्टोअर करतायत आणि एक प्रकारे काय करतायत ते किडनीसारखं काम करतायत. अगेन ह्यांची रिक्वायरमेंट ह्युमन बिंगमध्ये नाही, त्याच्यामुळे ते रिड्युस्ड फॉर्ममध्ये आहेत ॲलेंटॉईज. थर्ड वन सांगितलं आहे जो सराउंडेड फॉर्ममध्ये आहे एम्ब्रियोला, त्याला नाव दिलं ॲम्नियॉन. आणि आता इथे पहा, दिस ॲम्नियॉन इट फॉर्म्स, आता हा लेअर एम्ब्रियोच्या बाहेर फॉर्म केल्यामुळे ही इथे मध्ये एक जागा तयार झाली. मग याला काय नाव देऊयात, इट इज ॲम्निओटिक कॅव्हिटी. इट इज ॲम्निओटिक कॅव्हिटी अँड दिस ॲम्निओटिक कॅव्हिटी इज गेट फिल्ड विथ सम फ्लुइड. आणि हे झालं ॲम्निओटिक फ्लुइड. वन इंटरेस्टिंग थिंग पहा, आता बऱ्याच वेळेला तुम्ही पाहिलं असेल काही केसेसमध्ये ॲम्निओटिक फ्लुइड हे काय केलं जातं, हे आपण असं म्हणूयात की ते एक्स्ट्रॅक्ट केलं जातं किंवा तिथून रिमूव्ह केलं जातं ॲम्निओटिक सॅकपासून किंवा कॅव्हिटीपासून. आणि ह्या फ्लुइडमध्ये काही सेल्स सिक्रेट होत असतात. एम्ब्रियोच्या सेल ह्या फ्लुइडमध्ये सिक्रेशन असतं किंवा इथे ॲम्निओटिक कॅव्हिटी फॉर्म झाली, ह्या सेल्स कोणत्या होत्या, इथे आपण सांगितलं ॲम्निओजेनिक सेल्स. कुठे गेले आपल्या ॲम्निओजेनिक सेल्स. सर्टन काही ॲम्निओजेनिक सेल्स, सर्टन काही एम्ब्रियो, हे दोन्हीही फ्लुइड सिक्रेट करतात. ते फ्लुइड इथे फिल्ड आहे, त्या फ्लुइडला नाव दिलं ॲम्निओटिक फ्लुइड. मग बऱ्याच वेळेला त्या फिटसच्या ॲबनॉर्मॅलिटी जर चेक करायच्या असतील, त्याची फिटल डेव्हलपमेंट जर चेक करायची असेल तर त्याच्यासाठी एक टेस्ट परफॉर्म केली जाते किंवा त्या प्रोसेसला म्हटलं जातं ॲम्निओसेंटॅसिस. ही एक अशी प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये इथे इंजेक्ट करून, म्हणजे इंजेक्शन थ्रू, इथलं जे फ्लुइड आहे ते काय केलं जातं, एक्स्ट्रॅक्ट केलं जातं, त्याला बाहेर आयसोलेट केलं जातं, फर्दर कल्चर केलं जातं, म्हणजे त्याच्या सेल्स अजून वाढवल्या जातात, त्यांचा स्टडी केला जातो. ह्या प्रोसेसला म्हणतात ॲम्निओसेंटेसिस. ज्याच्या थ्रू असं समजतं त्या फिटलची ग्रोथ कशी आहे. इनफॅक्ट हे इल्लीगल आहे, बट स्टील त्या बेबीचा सेक्स डिटरमाइन करण्यासाठी सुद्धा अशा प्रोसेस केल्या जातात. इथे आपण असं लक्षात ठेवूयात की त्या फिटसच्या बाबतीत काही ॲबनॉर्मॅलिटीज तर नाही आहेत ना, हे चेक करण्यासाठी ही टेस्ट परफॉर्म केली जाते. हे आपण बोलत होतो तिसऱ्या लेअरबद्दल, ॲम्नियॉन. आणि सर्वांना कव्हर करणारा सर्वात बाहेरचा जो दिसतोय ह्याला आपण नाव दिलं कोरियॉन. इथून कोरियॉनिक विलाय फॉर्म होत आहेत आणि ह्याच काय करणार आहेत, पुढे जाऊन हा कंप्लीट प्लासेंटा फॉर्म होतोय. लक्षात येईल पहा, ह्या सर्व गोष्टी कुठे आहेत, त्या कोरियॉनच्या आतमध्ये. म्हणजे प्लासेंटाचं इम्पॉर्टन्स तुम्हाला इथे लक्षात येईल. सो अशा पद्धतीने हा झाला प्लासेंटा. एकदा इथे येऊयात, ही नावं पण फार महत्त्वाची आहेत. आता मी मुद्दाम हे असे आपण काय करूयात, डिस्टिंग्विश फॉर्ममध्ये यांना ठेवलं आहे. फर्स्ट केसमध्ये यॉर्क सॅक ह्यांचे 2 लेअर दिसले. आता हे 2 लेअर, आउटर इनर, एवढं डीप नाही जाणार, आपल्याला फक्त बेसिक लक्षात ठेवायचं आहे. इनर मेम्ब्रेन इनर आहे, एंडो दॅट मीन्स इनसाइड, एंडोडम. एंडोच्या जस्ट बाहेर आहे तो आउटर झाला मेझोडम. आणि अजून एक असता तर मेझोडमची पोझिशन काय झाली असती, मिडल. सो यॉर्क सॅकचा इनर लेअर it is formed by the ectoderm layer or ectoderm membrane. आउटर वन जो आहे तो मेझो. आणि याला एक टर्म वापरली जाते, इट इज स्प्लॅन्क्नोप्लियर. सेकंड केसमध्ये सुद्धा एंडोडम मेझोडम आहे. कुणासाठी, ॲलेंचॉईजसाठी. ह्यांना सुद्धा काय टर्म वापरणार आपण, स्प्लॅन्क्नोप्लियर. थर्ड केसमध्ये ॲम्नियॉनमध्ये किंवा सर्वात शेवटची आपली जी आहेत कोरियॉन, त्याला सुद्धा आपण कन्सिडर केलं आहे सोमॅटोप्लियर. सो हे वर्ड्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. पुढे आपल्याला याचंही फंक्शन समजलं. मला यॉर्क सॅकवरून कळालं एकच्या आतमध्ये तो येलोइश जो पार्ट असतो माहिती आपल्याला, ते काय करतात रे, हायर न्यूट्रिटिव्ह फॉर्ममध्ये आहेत.
त्या एम्ब्रिओच्या डेव्हलपमेंटसाठी रिक्वायरमेंट आहेत, म्हणजेच न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतायत. आपल्या केसमध्ये पाहिलं तर डायजेस्टिव्ह सिस्टीम, त्याच्यानुसार ह्या यॉर्क सॅकला म्हटलं जातं एक्स्ट्रा एम्ब्रियॉनिक गट. हा पार्ट फिनिश. इथे आलो. ॲलेन चॉईस यांचं काम काय आहे, हे नायट्रोजिनियस वेस्ट जे असेल ते स्टोअर करून ठेवण्यासाठी हेल्प करतात, जे बेसिकली किडनी थ्रू होतं. म्हणून याचं नाव काय आलं, एक्स्ट्रा एम्ब्रियॉनिक किडनी. आपल्याला रिक्वायरमेंट नाही, मी इथे पण क्रॉस केलं, कुठे गेले, इथे क्रॉस केला आणि इथे सांगितले हे हायली रिड्यूस्ड आहे. थर्ड केस ॲम्निऑन. ॲम्निऑनमध्ये आत्ताच आपण पाहिलं की त्यांचे इम्पॉर्टन्स काय आहे, म्हणजे त्या फिटसची नॉर्मल ग्रोथ आहे की नाही हे चेक करण्यापासून, त्या फिटसला प्रोटेक्शन देईपर्यंत, त्यांना ॲक्वेटिक मीडियम फॉर्म करून देईपर्यंत, शॉक ॲब्झॉर्बन्सप्रमाणे काम करेपर्यंत ॲम्निऑन अशा पद्धतीने हेल्प करताना दिसून येतात. नेक्स्ट आहेत ते आहेत कोरियॉन, आणि हे गॅसेस एक्सचेंजसाठी हेल्प करताना दिसून येतात. आणि स्पेशली ह्युमनच्या केसमध्ये फक्त आणि फक्त ह्या कोरियॉन मार्फतच पुढे काय केलं जातं, एक्स्ट्रा एम्ब्रियॉनिक लंग्स, म्हणजेच काय म्हणूयात आपण त्याला, कोरियॉनिक प्लासेंटा फॉर्म होतो आणि म्हणून त्याला म्हणणार आहोत आपण एक्स्ट्रा एम्ब्रियॉनिक लंग्स. आता आपण परत थोडंसं मागे येऊयात आणि पाहूयात की ह्या टोटल गॅस्ट्रुलेशनच्या प्रोसेसमध्ये नक्की काय होतं आहे. बिफोर दॅट लेट्स हॅव अ क्विक रिकॅप. आत्तापर्यंत आपण गॅस्ट्रुलेशनमध्ये काय पाहिलं, पहिल्यांदा पाहिलं की गॅस्ट्रुलेशनमध्ये इट इज नथिंग बट द फॉर्मेशन ऑफ 3 जर्म लेअर. 2 महत्त्वाचे इव्हेंट पाहिले होते आपण याच्यामध्ये. पहिले पाहिले होते हे 3 जर्म लेअर तर फॉर्म होणं, आणि दुसरं पाहिलं होतं मॉर्फोजेनिक मूवमेंट, ज्याच्यामध्ये 3 जर्म लेअरपासून पुढे डिफरंट ऑर्गन फॉर्म होतात. दॅट मीन्स गॅस्ट्रुलेशन इज फर्दर गेट फॉलोड बाय ऑर्गेनोजेनेसिस. म्हणजे एकदा जर्म लेअर फॉर्म झाले, जर्म लेअरपासून त्यांची डेस्टिनी फिक्स झाली की ह्या जर्म लेअरपासून हा ऑर्गन फॉर्म होणार आहे, हा टिश्यू फॉर्म होणार आहे. सो तिथून पुढे ते जेव्हा ऑर्गन डेव्हलप व्हायला जातील, सो तिथे टर्म वापरणार ऑर्गॅनोजेनेसिस. ऑर्गॅनो मीन्स ऑर्गन, जेनेसिस दॅट मीन्स टू जनरेट और टू फॉर्म. सो अशी एक प्रोसेस ज्याच्यामध्ये ऑर्गन डेव्हलप व्हायला स्टार्ट होतात, ऑर्गॅनोजेनेसिस. हे 2 महत्त्वाचे इव्हेंट होते. देन त्याच्यानंतर आपण पाहिलं की इपिब्लास्टपासून त्यांच्यापासून तयार झाली होती जी एम्ब्रियोनल डिस्क होती, म्हणजे पहिल्यांदा एम्ब्रियोनल नॉब, एम्ब्रियोनल डिस्क, त्यांचे 2 एंड, सिफॅलिक किंवा कॉडल, अँटेरियर किंवा पोस्टेरियर. 3 जर्म लेअर तयार झाल्या, एंडोडर्म, एक्टोडर्म, मेझोडर्म. त्याच्यानंतर आपण त्यांचे फेट पाहिले. त्याच्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये आपण ॲम्निओटिक कॅव्हिटी कशी फॉर्म झाली पाहिलं, प्रिमिटिव्ह स्ट्रिक, प्रिमिटिव्ह नोड कसे फॉर्म झाले पाहिले. देन आपण आलो आहे एक्स्ट्रा एम्ब्रियॉनिक कॅव्हिटीकडे किंवा मेम्ब्रेन, सॉरी. आणि ह्या मेम्ब्रेनमध्ये आपण 4 वेगवेगळे मेम्ब्रेन पाहिले. आता ह्यांना सर्वांना आपण थोडंसं अरेंज करूयात आणि काही इम्पॉर्टंट थिंग्स ज्याच्यावरती आपल्याला थोडंसं फोकस करायचं आहे गॅस्ट्रुलेशनमधल्या, तो पार्ट पाहूयात. बरं, गॅस्ट्रुलेशन प्रोसेस कशी सांगितली होती आपण, हिअर गॅस्ट्रुलेशन. ओके, नाव the start of this gastrulation process is almost 15th day after fertilization. Mention करूयात आपण, this process actually starts 15th day onwards, but after fertilization म्हणा किंवा post fertilization म्हणा. ठीक आहे. बरं, आता हे गॅस्ट्रुलेशन स्टार्ट झाल्यानंतर पुढे जाऊन काय होणार आहे, हे कशा पद्धतीने फॉर्म होताना आपल्याला दिसून येतं. सो दिस गॅस्ट्रुलेशन प्रोसेस इज जनरली स्टार्ट विथ द फॉर्मेशन ऑफ, काय असणार आहे, प्रिमिटिव्ह स्ट्रिक आहे आणि दुसरी असणार आहे प्रिमिटिव्ह नोड किंवा प्रिमिटिव्ह नॉब. सो बेसिकली इट गेट फॉर्म्ड बाय द फॉर्मेशन ऑफ primitive streak and primitive node म्हणा, नॉब म्हणूयात, चालेल. आपण तेव्हा असं मेन्शन केलं होतं
प्रिमिटिव्ह स्ट्रिक अँड प्रिमिटिव्ह नॉब स्टार्ट होतो. इट इज द इनिशियल साईन ऑफ गॅस्ट्रुलेशन. म्हणजे 3 जर्म लेअर हे फॉर्म व्हायला चालू झालेत. आता यांची जर ग्रोथ पाहिली तर ही कुठून कुठे चालू होते. दिस प्रिमिटिव्ह स्ट्रिक दे स्टार्ट टू काय म्हणत आपण त्यांना एक्सपांड ऑर दे स्टार्ट टू ग्रो फ्रॉम पोस्टेरियर एंड टू द अँटेरियर एंड. कुठून कुठून चालले ते त्यांची जी पोस्टेरियर एंड असते त्या पोस्टेरियर एंडपासून ते पुढे अँटेरियर एंडकडे ग्रो होताना दिसून येतात. चला मागचा जो थोडासा पार्ट आहे त्याला आठवूयात आपण. दीज आर द एम्ब्रियॉनिक डिस्क सेल आणि त्यांच्यापासून तयार झालेल्या ह्या इपिब्लास्ट झाल्या. आपण असं सांगितलं होतं ह्या ज्या काही इपिब्लास्ट सेल्स आहेत दे स्टार्ट टू फॉर्म सर्टन डिप्रेशन ॲट इट्स सेंटर. सेंटरला हळूहळू मध्ये असे डिप्रेशन फॉर्म व्हायला स्टार्ट होतात म्हणजे नॅरो रिजन फॉर्म व्हायला स्टार्ट होतात. फॉर्म झाल्यानंतर मग तो रिजन असा काहीसा फॉर्म व्हायला सुरुवात होते. ह्या सर्व इपिब्लास्ट सेल आहेत. मग इथे फॉर्मेशन कसं दिसलं आपल्याला. इथल्या फॉर्मेशनला जर आपण कन्सिडर केलं तर इथे हे असं स्ट्रिकसारखं म्हणजे स्ट्रेट लाईनसारखं फॉर्म झाला आणि मग इथे पुढे जाऊन असं त्यांचं थोडंसं शॉलो ग्रूव फॉर्म होतो किंवा नॉडसारखं असेल नॉब म्हणा चालेल आपल्याला. हे फॉर्म व्हायला स्टार्ट होतं. त्यांची ग्रोथ कुठून आहे पहा पोस्टेरियर टू द अँटेरियर अशा पद्धतीने त्यांची ग्रोथ होताना दिसून येते. ॲट द साईट ऑफ प्रिमिटिव्ह स्ट्रिक बघा हे फार इम्पॉर्टंट आहे. ॲट द साईट ऑफ प्रिमिटिव्ह स्ट्रिक. आता इथे काय होते पहा प्रिमिटिव्ह स्ट्रिकची जी साईट आहे तिथे म्हणजे त्यापासून मेसोडर्म जो मिडल लेअर होता तो इट स्टार्ट टू एक्सटेंड्स इन बिटवीन एंडोडर्म अँड एक्टोडर्म. म्हणजे आपण असं म्हणूयात ही साईट आहे प्रिमिटिव्ह स्ट्रिकची. ह्या साईटपासून काय होतात मधल्या ज्या मेसोडर्मच्या लेअर आहेत ह्या काय होतात पुढे थ्रूआउट त्या स्ट्रक्चरमध्ये फॉर्म होताना त्या कुठे जाऊन त्यांची अरेंज होणार आहे एंडोडर्म आणि एक्टोडर्मच्या मध्ये. ॲट द साईट ऑफ प्रिमिटिव्ह स्ट्रिक मेसोडर्म दे स्टार्ट टू एक्सटेंड्स इन बिटवीन एंडोडर्म अँड एक्टोडर्म. ह्या दोघांच्या मध्येच असणारी मिडल लेअर आणि म्हणूनच तर आपण तिला काय कन्सिडर करणार इट इज मेसोडर्म. ही असणार आहे त्यांची मेसोडर्म. बरं आता आपण हे जे काही पाहतोय की हे फर्टिलायझेशनच्या नंतर 15 डेजपासून गॅस्ट्रुलेशन वगैरे स्टार्ट होत आहेत. हे गॅस्ट्रुलेशन कसं फॉर्म होतं इट ॲक्च्युली गेट स्टार्ट्स ऑर अकर्स जस्ट बिकॉज ऑफ ह्या सेल्स डिवाइड होत आहेत रिअरेंज होत आहेत किंवा ह्या तिथून ट्रान्सफर होत आहेत आणि फर्दर ह्यांच्यापासून वेगवेगळ्या जर्म लेअर फॉर्म व्हायला सुरुवात होतात. याची सुरुवात झाली आहे हे कुणी सांगितलं प्रिमिटिव्ह स्ट्रिकने आणि प्रिमिटिव्ह नॉडने. मग ह्यांची ग्रोथ कुठून कुठे झाली पोस्टेरियर एंड टू अँटेरियर एंड. आणि जिथे कुठे हे फॉर्म झालेत ह्या साईटच्या ठिकाणी इथे काय झाले ज्या मेसोडर्मच्या सेल होत्या त्या प्लेस झाल्या इन बिटवीन एंडोडर्म अँड एक्टोडर्म. अँड इन दिस वे इन गॅस्ट्रुलेशन देर इज अ फॉर्मेशन ऑफ 3 जर्म लेअर. म्हणजे सुरुवातीला हा जो काही बायलॅमिनार एम्ब्रियॉनिक डिस्क होता इट गेट कन्वर्टेड इनटू जेव्हा ही गॅस्ट्रुलेशन प्रोसेस स्टार्ट झाली दॅट मीन्स बाय लॅमिनार एम्ब्रियॉनिक डिस्क is get changed or converted into the trilaminar. म्हणजेच ह्यांचा रिझल्ट काय दिसणार आहे द होल रिझल्ट ऑफ सच प्रोसेस अजूनही कोणती आहे आपली गॅस्ट्रुलेशनची. सो ह्या प्रोसेसमध्ये काय झालं दिस एम्ब्रियॉनिक डिस्क ह्यांच्यापासून 3 लेअर फॉर्म झालेल्या दिसून येतात. 3ही लेअरला दाखवूयात आपण ह्या कशा फॉर्म झाल्या. सपोज फर्स्ट ह्या ज्या काही सेल्स आहेत ह्यांना आपण लेबल करूयात दिस इज एंडोडर्म.
जस्ट यांच्यामध्ये ज्या दुसऱ्या आपल्याला सेल्सचा लेअर दिसेल, आता हे रँडमली आपल्याला समजण्यासाठी बेसिकली आपल्याला माहिती आहे पोझिशननुसार मिडल वन इज मेसोडर्म अँड द लास्ट वन यांना आपण कन्सिडर करूयात एक्टोडर्म. सो एम्ब्रियोनिक डिस्क 3 जर्म लेअरच्या फॉर्मेशनमध्ये आली. इथे आपली गॅस्ट्रुलेशनची प्रोसेस संपली अँड फर्दर इट वुड गेट लीड इन टू द फॉर्मेशन ऑफ ऑर्गॅनोजेनेसिस इन वेअर देर इज अ फॉर्मेशन ऑफ ऑर्गन्स, डिफरंट ऑर्गन्स. आणि हे सर्व ऑर्गन फर्स्ट जे ट्रायमिस्टर असतात म्हणजे प्रेग्नन्सीचे जे फर्स्ट 3 मंथ आहेत त्या फर्स्ट 3 मंथमध्ये आपल्याला त्या एम्ब्रिओचे ऑर्गन डेव्हलप झालेले दिसून येतात. हे आत्ता आपण पोचलो आहे, तो आहे आपला गॅस्ट्रुलेशनचा पार्ट. आता एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंटमध्ये आत्तापर्यंत आपण पोचलो त्याच्या स्टेप्सबद्दल थोडंसं डिस्कस करूयात आपण. बरं, आत्तापर्यंत पाहिलेली आपली एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट. बोलूयात. एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट आपण सुरुवातीपासून सुरुवात करूयात. याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा काय लागणार आहे, तो असणार आहे आपला गॅमिटोजेनेसिस. पहिला म्हणजे फर्टिलायझेशनच्या अगोदर आपण 3 टप्पे केले पहा, प्री फर्टिलायझेशन, फर्टिलायझेशन अँड पोस्ट फर्टिलायझेशन. प्री फर्टिलायझेशनमध्ये काय काय प्रिपरेशन करायचं होतं त्याच्यामध्ये आपण फर्स्ट ती जी स्टेप आहे तिला मेन्शन करूयात, विच इज गॅमिटोजेनेसिस. लेट्स split this term. Gamito, that means gametes. Genesis, that means generation. न्यू गॅमेट तयार होणे. 2 टाईपचे गॅमेट आपण याच्या अगोदर स्टडी केले. सपोज दिस इज फिमेल गॅमेट, दिस वन इज मेल गॅमेट. द प्रोसेस इन विच फॉर्मेशन ऑफ फिमेल गॅमेट टेक्स प्लेस कॉल्ड एज oogenesis. माहिती आहे oogenesis. सेकंड, मेल गॅमेट फॉर्म झाले त्यांना आपण नाव दिलं स्पर्मॅटोजेनेसिस. सो फर्स्ट स्टेजमध्ये एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंटपर्यंत जाऊन पोहोचायचं होतं. सुरुवात केली आपण गॅमेटोजेनेसिसपासून. सेकंड इम्पॉर्टंट त्याच्यामध्ये स्टेप असेल तिला म्हणूयात आपण इन्सेमिनेशन. इन्सेमिनेशन इट इज द प्रोसेस इन विच there is release of sperm into the vagina, or we can say sperms are get released or get deposited into the vagina, or we can say that at the site of fertilization. Third, आता एकदा हे झाल्यानंतर हे चेंजेस कशासाठी होते, प्री फर्टिलायझेशन, फर्टिलायझेशन व्हायच्या अगोदर. आता आला आपला महत्त्वाचा फर्टिलायझेशन म्हणजे काय, जो फिमेल गॅमेट इट गेट फ्युज्ड विथ द मेल गॅमेट, म्हणजे सिम्पली आपण असं म्हणूया सिनगॅमी. हिअर सिन दॅट मीन्स टू, गॅमी दॅट मीन्स मॅरेज, म्हणजे आपण इथे म्हणूयात द फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट टेक्स प्लेस कॉल्ड एज फर्टिलायझेशन. इट फर्दर गेट रिझल्ट इन टू द फॉर्मेशन ऑफ झायगोट. हा मधला जो टप्पा आहे ना हा झाला आपला फर्टिलायझेशनचा. हे 2 होते प्री फर्टिलायझेशन. आता बोलूयात आपण पोस्ट फर्टिलायझेशन. झायगोटपासून पोस्ट फर्टिलायझेशन मधला चेंज होता फॉर्मेशन ऑफ मोरुला. मग मी इथे असं मेन्शन करते, इथे झायगोटच्या पुढे आपल्याला क्लिवेज पाहिले आपण. सो इथेच 2-3 स्टेप मेन्शन करणार आहेत मी. फर्स्ट फॉर्मेशन ऑफ मोरुला, सेकंड ब्लास्टोसिस्ट, देन ब्लास्टोसिस्ट बरोबर इम्प्लांटेशन, आणि आत्ता आपण जो पाहिला आहे त्याला आपण थोडंसं सेपरेट ठेवूयात, इथे मेन्शन करूयात गॅस्ट्रुलेशन. गॅस्ट्रुलेशनमध्ये काय केलं, देर इज अ फॉर्मेशन ऑफ जी फॉर गॅस्ट्रुलेशन, जी फॉर जर्म लेअर, फॉर्मेशन ऑफ 3 जर्म लेअर. आणि आपल्याला माहिती आहे एंडोडर्म, मेसोडर्म, एक्टोडर्म. And further
one more term is there which is organogenesis. Here organogenesis, that means the formation of organs. Formation of organs, and basically it takes place within the first trimester. फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये कंप्लीट होते. सो इन दिस वे एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंटकडे चाललो आहे. व्हॉट वी हॅव सीन सो फार. सो हियर वी हॅव इन्क्लुडेड गॅमिटोजेनेसिस, insemination, fertilization, then post fertilization certain cleavages are there. In that first, formation of morula, formation of blastocyst, and afterwards, that means I guess by the end of 7th day after fertilization implantation takes place. देन गॅस्ट्रुलेशन सांगितली आपण, म्हणजे इम्प्लांट होऊन ब्लास्टोसिस्ट कंप्लीट होऊन एक 15 डेजच्या पुढे गॅस्ट्रुलेशन फॉर्म व्हायला स्टार्ट होते. 3 जर्म लेअर फॉर्म झाल्या आणि याच्या पुढे ऑर्गॅनोजेनेसिस असणार आहे. बिफोर दॅट वी आर गोइंग टू सी फॉर्मेशन ऑफ प्लासेंटा, टाइप्स ऑफ प्लासेंटा and how does that placenta works. So that all part we are going to take up in our next lecture. Thank you.